जी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते त्याचा जर आपण एकूण हिशोब लावला तर याच्यामध्ये 83% जे काही करार आहेत एकूण करारांपैकी यामध्ये FDI आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे। एकतर ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या फॉरेन कंपनीजनी इंडियन सबसिडियरीज तयार करून त्याच्या माध्यमातून केलेली आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही फॉरेन फंड्स आहेत त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे। त्यामुळे 83% गुंतवणूक ही FDI कंपोनंटची गुंतवणूक आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। 16% गुंतवणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा टेक्निकल जी काही त्याच्यामध्ये पार्टनरशिप्स आहेत या मोठ्या प्रमाणात फॉरेन एंटिटीज सोबत आहेत। त्यामुळे आपण जर बघितलं तर या गुंतवणुकीमध्ये FDI कमी आहे पण त्या गुंतवणुकीमध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी आहे आणि विशेषतः यातल्या गुंतवणुकी इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून या ठिकाणी येत आहे। म्हणजे ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्याचं सबस्टिट्यूशन करणाऱ्या गोष्टी या गुंतवणुकीतनं आपण तयार करणार आहोत।